त्यामध्ये माझ्या आईची बदनामी केली जात असेल, आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? आईचं काही संबंध नसताना माझ्या पत्नीच्या नावे लायसन्स आहे ना, तो 30 वर्षापासून आहे, कालपासून नाही, 30 वर्षापासून आहे. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही. एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते. माझ्या आईचा काही संबंध नसताना तिथे जर का अशामध्ये माझ्या आईची बदनामी केली जात असेल तर ती कशी सहन होणार कुठल्याही मुलाला? आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? कुठे मुळात चुकीचं झालंय काय? काही ज्या लेडीजचं परमिशन होतं 14, त्यांचं रद्द करून टाकलं. ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तेही रद्द करून टाकलं आणि हॉटेलचं बंद करून टाकलं. प्रश्न कुठे येत नाही. आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला. पण त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहितच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे.